नमस्कार, माय PCMC चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी विवेक इनामदार. आपण पाहत आहोत होय मी रिंगणात. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे आणि वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या निवडणूक रिंगणामध्ये इच्छुक उमेदवार आपली हजेरी लावायला येत आहेत. आज आपल्यासोबत आहेत भोसरीमधील प्रभाग क्रमांक 6 मधील भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे. नमस्कार राजेंद्रजी. नमस्कार. प्रथमतः आपलं आभार की आपण आमच्यासारख्या नगरसेवकांना या ठिकाणी बोलून आपल्या प्रभागाची असेल किंवा आमच्याबद्दलची माहिती जाणून घेतात. त्याबद्दल मी आपलं माय PCMC चॅनलचा आभार मानतो. सर्वात पहिल्यांदा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तर तुमचा वैयक्तिक जीवन प्रवास. अत्यंत खडतर परिस्थितीमधून तुम्ही वाटचाल करत या स्थानापर्यंत पोचलेला आहात आणि हा खरोखरच प्रेरणादायी वाटचाल आहे तुमची की अगदी एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन किराणा दुकान चालवून तुम्ही या पदापर्यंत पोचलात. तर काय नक्की ते कसा प्रवास झाला? निश्चितच तुम्ही जे बोलताय ते खरं आहे. 1997 सालापर्यंत मी माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण करीत असताना आमचे वडील किसनराव सखाराम लांडगे ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये कामाला होते. घरातला परिवार मोठा. आम्ही 6 भावंडं, आजी, आई आणि आमच्या आत्यांची मुलं, असा मोठा परिवार आणि कमावणारी माणसं 2च, एक आत्याचे मिस्टर आणि आमचे वडील. अच्छा. पुढचं शिक्षण घेण्यासाठी आम्हाला वावच नव्हता, कारण आर्थिक चणचण घरामध्ये असायची. एवढं मोठं कुटुंब आणि त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त 2 कर्ते पुरुषच करीत होते. मग आम्ही जसं वयात आलो की आम्हाला कुठंतरी कुठं बाहेर फिरण्यापेक्षा, इकडे तिकडे जाण्यापेक्षा वडिलांनी छोटंसं किराणा मालाचं दुकान टाकून दिलं. अच्छा. 97 साली मी किराणा मालाचं जे दुकान चालू केलं, त्यानंतर आपला STDP शोचा धंदा चालू केला. अच्छा. त्या जोडीला मग थोडंसं असं वाटायला लागलं की नाही, आपला व्यवसाय जरा व्यवस्थित चालतो आहे. त्याच वेळेस आपल्या भागामधील म्हणजे लोक त्या ठिकाणी अर्धा गुंठा 1 गुंठा जागा घेऊन राहायला येत होती आणि त्यामुळं आमचा व्यवसाय थोडाफार व्यवस्थित चालत होता. तसं पाहायला गेलं तर माझा सामाजिक जीवनामध्ये किंवा आपण जसं म्हणतो की ह्याच्यामध्ये आपण काम करतो सामाजिक क्षेत्रामध्ये, किंवा लोकांची काही कामं असेल, त्यांच्या काही समस्या असतील, हे जाणून घ्यायचं. आमचे वडील सर्वे नंबर 23 या ठिकाणी गोरगरीब लोक राहण्यासाठी आली. त्या लोकांना अर्धा गुंठा 1 गुंठा जागा की बाबा तू इथं घर बांध आणि नंतर मला पैसे दे. अच्छा. असं करून ती वस्ती वसवली. कारण काय आलं, जे भूमिपुत्र आहे भोसरीचे, म्हणजे लांडगे असतील, लांडे असतील, गव्हाणे, फुगे, लोंढे, यांच्या जमिनी या एक तर सेमीत गेल्या, बऱ्याच जणांच्या रेड झोनमध्ये गेल्या, बऱ्याच जणांच्या MIDCत गेल्या आणि आमच्या जागा पण प्राधिकरणात गेल्या. पण ती कुठंतरी आम्हीही भूमिहीन होऊ ही भावना वडिलांना वाटायची. म्हणून वडिलांनी जो आपल्या काही येईन की त्याला म्हणायचे बाबा तू घर बांध, इथं राहा, म्हणजे त्या जागा जर थोड्याशा ॲक्वायर झाल्या की त्या जागा निदान आपल्याला वस्ती तरी निर्माण होईल. आणि ती वस्ती मोठी निर्माण केली वडिलांनी. आणि त्या वस्ती मोठी होत असताना आम्ही कुठंतरी मग असं किराणा मालाचं दुकान माझं असेल, भावांचं असेल, आम्ही 4 भाऊ. आता भगत वस्ती म्हणून भगत वस्ती म्हणून जो मी आत्ता आपण सांगतोय ते भगत वस्तीचाच पूर्ण परिसर आहे. ते हे करीत असताना भाऊ पण आमचे व्यवसाय करायला लागले, मी पण करायला लागलो. आणि त्यावेळेस माझी म्हणजे राजकारणाचं एवढं मला काही आमच्या घरात कुणाला वेळ नव्हता. आणि आत्ता पण मी सोडलं तर आमच्या घरात राजकारण कुणाला आवडत पण नाही. अच्छा. पुतणे माझे मोठे, भाऊ मोठे, मी घरात सर्वात लहान भावांमध्ये. अच्छा. हां, भाऊ मोठे आहेत, पण अजून पण पुतणे असतील कुणी असेल तर ते म्हणतात फक्त तात्या कधी आम्हाला सांगा, आम्ही खुर्च्या लावायला येऊ, पण राजकारण आम्हाला करायचं नाही. म्हणजे तुम्ही आहात ना, बस, आम्हाला गरज नाही. पण हे राजकारणात येण्याची प्रेरणा कुणापासून मिळाली? ही राजकारण येण्याची प्रेरणा तसं पाहिलं तर स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे. अच्छा.
2000 साली माझं लग्न होतं, त्यावेळेसपासून मी अंकुश भाऊंबरोबर अटॅच झालो आणि खऱ्या अर्थाने समाजकारण काय आहे त्याचे धडे मी अंकुश भाऊंकडून गिरवायला सुरुवात केली. म्हणजे त्यांचा जो स्वभाव होता तो माझ्या जीवनामध्ये आत्तापर्यंत जेवढी लोकं आली त्यांच्यासारखा स्वभाव असा दुर्मिळच. कारण आत्ताही नुसतं नाव काढलं तरी अंगावरती काटा येतो, अंग शहारतं. कारण खूप मोठा माणूस, चांगल्या मनाचा माणूस आज आपल्यात नाही आहे. खूपच दुर्दैवी घटना होती ती जी काही घडली हो. ती. त्यांनी अजूनही तुम्ही भाऊक झालात, थोडंसं सावरा स्वतःला. नाही म्हणजे भाऊंनी जे म्हणजे आम्हाला शिकवलं किंवा जे काय आहे आज मी राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकारण, ते काय म्हणायचे, समाजकारण करता करता आपल्याला राजकारण करावं लागेल आणि राजकारण केल्याशिवाय समाजकारण करता येणार नाही. त्यामुळं 2007 साली भाऊंचं आकस्मिक असं निधन झालं आणि तेव्हाच विचार केला की ठीक आहे समाजकारण, ठीक आहे समाजकारण करत राहू आपण, पण राजकारणात नको. कारण खूप वाईट दिवस पाहिला आणि आपला नाही बरोबरच, प्रचंड प्रेरणा देणारं नेतृत्व होतं आणि अनेक त्यांच्या जे छायेत होते त्यांना तो खूप मोठा धक्का होता. त्यातून सावरणं हे खरोखरच अवघड होतं. मला साधारणतः 3 ते 4 वर्ष लागली त्यातून सावरायला. पण जेव्हा 2012च्या निवडणुका घोषित झाल्या तर खास लोकाग्रस्त, मी तर म्हणायचो मला नाही लढायचं बाबा, नाही राजकारणात काय नाही. पक्षाक मागणी केली मी. भारतीय जनता पार्टी आपले त्यावेळेसचे अध्यक्ष एकनाथ पवार होते. मी भाऊंला म्हणलं मी 1997चा मी सभासद आहे भारतीय जनता पार्टी. त्यावेळेस 1 रुपया भरून माझ्याकडे अजून पण ती पावती आहे. त्यावेळेस मी सभासद झालो होतो, सदस्य भारतीय जनता पार्टीचा. जवळजवळ 30 वर्ष होत आली. हा आता 30 वर्ष झाली. म्हणजे त्यावेळेस मी म्हणलं की आपल्याला हा प्रभाग सोडवा, हे जर करा. तर म्हणले नाही चाललं आहे बोलणं, पण ते कायमुळं राहिलं माहीत नाही. पण लोकांच्या आग्रहास्तव मी त्यावेळेस 2012ची निवडणूक लढलो. ठीक आहे अपयश आलं, पण एक जिद्दही आली. तेव्हा अपक्ष म्हणून लढवली होती. अपक्ष म्हणून लढवली होती. अपक्ष म्हणून लढवली आणि 2520 मतं मला मिळली होती. तेव्हा प्रभाग वेगळा होता का? प्रभाग वेगळा होता. अच्छा. प्रभाग त्यावेळेस लांडेवाडी प्रभाग होता. त्यावेळेस आमदार विलास शेठ लांडे यांचे बंधू ते माझ्या विरोधात होते. विश्वनाथ लांडे. आणि दुसरे त्यांचे चुलत भाऊ शिवसेनेकडून लढत होते. त्यांना साधारणतः 3500 मतं पडली. शिवसेनेचे विजय लांडे होते, त्यांना 936 आणि मला 1520 मतं पडली होती. 2520 मतं. मग ह्या अनुषंगाने त्यावेळेस असं वाटलं की नाही बाबा लोक आपल्या पाठीशी आहेत. कारण मी अपक्ष लढलो, ना कसले माझ्याकडे पैसा ना कशाचं आधार, पण जे वडिलांनी पुण्याई करून ठेवली होती ती माझ्या कामाला आली. आणि अंकुश भाऊंचे जे संस्कार आहे त्यामुळं मला 2520 निवडणुकीतून तुम्हाला आत्मविश्वास मिळाला. त्यानंतर मी पक्षाचं काम करतच राहिलो. सदस्य नोंदणी असेल किंवा छोटे मोठे हे. पण ज्यावेळेस जेव्हा केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टी झालं त्यावेळेस म्हणलं आता कुठंतरी, कारण आम्ही असे दिवस पाहिले होते अंकुश भाऊंबरोबर की घर चलो अभियान करायला आजच्या आपले आमदार उमाताई खापरे असतील, त्यावेळेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली लोंढे असतील आणि अंकुश भाऊ, मी स्वतः जुन्नर या ठिकाणी घर चलो अभियान केलं होतं. स्वतः लोकांकडे जाऊन पक्षाबद्दल माहिती सांगायची. त्यानंतर संध्याकाळी सगळं फिरून झाल्यावर आम्ही स्वतःच स्वयंपाक करायचो किंवा मधुगिरी मागण्यासारखे पण काम केलं. खूपच संघर्षाचा आणि कष्टाचा वेगळा आनंदही होता. त्या खूप मोठा आनंद, कारण आमच्याबरोबर त्यावेळेसचं जे नेतृत्व होतं त्यामुळं आम्हाला खूप आनंद वाटायचा आणि असं वाटायचं की कधी म्हणतील की चला आमच्या बरोबर. तेव्हा कार्यकर्त्यांना भेळभत्ता सुद्धा खूप चैन वाटायची. भेळ मिळली तरी आम्ही इतकं खुश होतो. आणि आज पक्ष भरभराट करतोय ते पाहून खूप आनंद वाटतोय. बरेचसे जण म्हणतात ना की निष्ठावंत आहे, हे अन्याय होतोय, हे होते. पण मला एक म्हणायचं आहे की निष्ठावंत आहे आपण, पण आपण पण तेवढं योगदान आत्ता पण दिलं पाहिजे. बरोबर. कारण आज जेव्हा
वरून केंद्राकडून असेल, आपल्या प्रदेशातून असेल किंवा आपल्या जिल्ह्यातून असेल, जे अध्यक्ष आपल्याला सूचना करतात त्याप्रमाणे काम केलं, निश्चितच तुम्ही चेहरा पक्षामध्ये राहू शकता. बरोबर. जर आपण नुसतं टाळाटाळ करीत बसलो, नाही करू आज नाही उद्या नाही, आत्तापर्यंत मी माझ्या अंदाजाने 10,000 सदस्य नोंदवण्याचं काम मी माझ्या प्रभागामध्ये केलेलं आहे. वा. वैयक्तिक माझ्या नावाने जे ॲप आहेत ती 3 ॲप माझे मी वेगवेगळ्या नावाने आयडीने केली, ते 3,000 आहेत. मिसेसच्या नावाने वेगळे आहे. 10,000 जर पक्षाचे सदस्य असतील हां, तर तुमचा विजय निश्चितच मानायला पाहिजे. आता मागच्या 2017 तेच सांगतो ना आता, की म्हणजे पक्षाचं काम करायचं तर निष्ठा आपली पण आपण ते निष्ठेने काम केलं पाहिजे ना. नाही तर प्रत्येकजण म्हणतो की आम्हाला डावललं जाते, आज दुसरे आले आणि पुढे गेले, पण आज प्रत्येकजण काम करतोय. बरोबर. आणि एकमेव भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर तुम्ही. वैयक्तिक. ह्या ध्येयाने चालणारे कार्यकर्ते जर असतील तर निश्चितच त्यांना भविष्यकाळामध्ये पार्टी मोठं करेल. नाही तर मी जर काम नाही केलं तर माझ्या जागी दुसरा तयार आहे. हे तुम्ही पक्षाच्या अत्यंत प्रतिकूल काळ पण पाहिला आणि अनुकूल काळही पाहिला, तर हा टर्निंग पॉईंट नेमका कुठला आहे त्यात? टर्निंग पॉईंट म्हणजे 2014ची आमदार महेशदादा लांडगे निवडून आलेली, म्हणजे अपक्ष निवड झाली. ओके. त्यावेळेस आता एक गाव म्हणून, आणि मी गावचा भगत, ग्रामदैवत भैरवनाथाचा मी भगत आहे. अच्छा. मी दर्शनाला गेलो होतो तर त्यांचे छोटे बंधू मला भेटले आणि मला म्हणले, अरे दादांना तिकीटच नाही भेटलं. म्हणलं ठीक आहे, नाही भेटलं, अपक्ष लढा. अपक्ष लढा एवढाच निर्णय झाला आणि सर्वजण कामाला लागले. ओके. मग मोदी लाट होती, आम्हाला पक्षाबद्दल खूप हे होतं, पण आम्हाला कुणी असं सावरून घ्यायला, कारण आमच्या पाठीमागं कुणीच नव्हतं की बाबा तुम्ही आमच्याबरोबर राहा, कारण आमचा जो भाग आहे सो पूर्ण अनधिकृत आहे. मग प्रत्येकजण येणार, आम्हाला दमदाटी करणार, तुमची घरं पाडली जातील, प्राधिकरणातून JCB येणार, लोकांच्या भिंती उकरून जाणार. मग कुणीतरी आपल्यासाठी करणारं पाहिजे. आणि आम्हाला त्यावेळेस असं वाटलं की निश्चितच आपल्यासाठी कुणी आता तयार होतोय. आणि म्हणून त्यावेळेस अपक्ष असणारे आमदार महेशदादा लांडगे यांच्या पूर्ण आमचं कुटुंब पाठीशी उभं राहिलं 2014ला. आणि तिथून खरा टर्निंग पॉईंट माझ्या जीवनामध्ये आला. मग 2017ची महापालिकेची निवडणूक असूयात किंवा छोटे मोठे काही निवडी असतील किंवा महापालिकेतली पदं असतील, मी नको म्हणतानाही दादा म्हणायचे, अरे तिथं बसायलाच कुणी नाही, पदं तर घेतली पाहिजे ना आपण. कारण प्रत्येकाला काय वाटतं, मला स्थायी समिती मिळली पाहिजे, मला महापौर केलं पाहिजे, मला उपमहापौर केलं पाहिजे. पण बाकीच्या ज्या कमिट्या असतात त्याच्यावर बसायलाच माणसं नसायची. 2 वर्ष तर मला प्रभागला बसवलं होतं. अच्छा. कारण घ्यायलाच कुणी नाही. निदान तिथं जाऊन बसलं पाहिजे. सदस्य प्रत्येक कमिटीमध्ये मी सदस्य होतो, कारण अध्यक्ष झालं तर नाव होईल, सदस्य झाल्यावर कुणाचं नाव होत नाही. बरोबर. हा पण त्याच्यात विषय येतोच ना. हे प्रभाग समिती अध्यक्षपद दिलं होतं. हा, प्रभागचा सभापती म्हणून 2 वर्ष होतो. 2 वर्ष झालं. जो काळ 6 आणि 7ला दादा होते, महेशदादा, तसंच मी 19-20 2 वर्ष तिथं सभापती म्हणून काम पाहिलं. त्याच्या अगोदर शहर सुधारणा समिती सभापती, विधी समितीचे सदस्य, म्हणजे असं पददादांनी मोकळं ठुलं नाही. अंकुशरावांनंतर तुमच्यावर प्रभाव राजकीय राहिला आहे तो महेशदादांचा. नक्कीच. तर महेशदादांच्या नेतृत्वाची काय वैशिष्ट्य तुम्हाला जाणवतात? दादा म्हणजे आता त्या दिवशीच तुम्हाला सांगतो की माझा वाढदिवसाचा कार्यक्रम होता. तर दादांना फोन केला तर दादांक उत्तर मावळची जबाबदारी असल्यामुळे दादा म्हणले मी काही येऊ शकत नाही. पण त्यावेळेस आवर्जून त्या वाढदिवसाच्या दिवशी आमचे मोठे बंधू सचिन भैया लांडगे जे कामगार नेते आहेत आणि कार्तिक सर लांडगे, त्यांना आम्ही म्हणजे सरच म्हणतात सर्वजण, ते आले होते. त्यांचे बोलण्यावरून म्हणजे एवढंच सांगितलं त्यांनी की माझ्या वडिलांचं नाव किसनराव आणि राजाभाऊंच्या वडिलांचं नाव किसनराव. बरेचशी लोक म्हणतात की हे सक्का भाऊ आहे यांचा, पण तसं नाही आहे. तो जरी नसला तरी तो आमच्यासाठी काय आहे, आणि आम्ही तिघं भाऊ शेवटच्या श्वासापर्यंत राजाभाऊ आमच्याबरोबरच राहील. मग एवढं जर आपल्याला जर प्रेम करतात ती लोक, तर निश्चितच. आणि आपल्या कोणत्याही गोष्टीला
चूक असेल बरोबर असेल ते समजून घेण्याची ताकद निश्चितच दादांमध्ये आहे. कारण प्रभागातली कामं करत असताना अनधिकृत प्रभाग आहे, घरं अनधिकृत आहे म्हणून विकास करायला खूप अडचणी येतात. आमच्या ह्या प्रभागामध्ये एकही शाळा नाही महापालिकेची, किंवा एक हॉस्पिटल होतं, आता ते पण नाही राहिलेलं, ते गावठाणामध्ये गेलं प्रभाग रचनेत. मग 1 इंचही जागा नसताना आता प्रभागाचा जर विकास करायचा आहे तर निश्चितच दादांचं मोलाचं मार्गदर्शन पहिल्यापासून राहिलेलं आहे आणि इथून पुढेही राहील. कारण या भागामध्ये मतदार आहे 48,000, पण प्रत्यक्षात लोकसंख्या 1.5 लाखाच्या पुढे, या 1.5 लाखाच्या पुढंच असेल. मग यांना नागरी सुविधा पुरवण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात करावं लागतं. कारण या ठिकाणी असणारा ड्रेनेजचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, रस्ता, लाईट, ह्या मूलभूत सुविधा एवढ्याच पुरवण्याचं काम आहे. बरोबर. पण ते प्रामाणिकपणे करायचं जर असेल तर निश्चितच याच्यासाठी दादांचं मार्गदर्शन लागणार आहे. कारण हा सर्व जर प्रभाग पाहिला तर दादांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत प्रत्येक नागरिकांचं भलंच झालं. कारण दादांचा छोटासा आपला एक शास्तीकाराचा मुद्दा होता, आपला छोटासा म्हणता येत नाही तो, पण त्याच्यामुळं माझ्या प्रभागामध्ये सर्वात जास्त फायदा त्या प्रभागात झाला. लोकांची गरज होती, शास्तीकर म्हणलं की 2 पट 3 पट पैसे आपल्याला, टॅक्स जर 100 रुपये असेल तर आपल्याला 300 रुपये भरावं लागायचं. आणि माझ्या इथं सगळी अनधिकृत घरं असल्यामुळं सगळीच शास्तीकारामध्ये जात होती. मग त्या ठिकाणी असणाऱ्या घरांना सर्वात जास्त फायदा ह्या भारतीय जनता पार्टीच्यामुळे किंवा देवेंद्र फडणवीस आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रयत्नामुळे आला. नगरसेवक म्हणून तुम्ही 5 वर्ष काम करायची तुम्हाला संधी मिळाली, तर या 5 वर्षातली अशी कुठली गोष्ट तुम्हाला वाटते की ही त्याचा खूप आनंद झाला की हे करू शकलो मी, आणि दुसरं असं की एक अशी कुठली तरी गोष्ट की ज्याचा प्रचंड मनस्ताप झाला? आहे ना, मनस्ताप झालेलं पहिले सांगतो आणि आनंद झालेला नंतर सांगतो. 2018 साली आपल्या प्रभागात जागा नसल्यामुळं मी महापालिकेला प्रस्ताव दिला की आमच्या प्रभागामध्ये पाणी खूप कमी भेटते, कारण लोकसंख्या जास्त आहे आणि आमच्या प्रभागात जागा पण नाही. तर महापालिकेनेच आपल्याला शेजारच्या प्रभागातील एक भूखंड दाखवला. त्यावेळेस मी शहर सुधारणा समितीला होतो. तर मी म्हटलं त्याचे पेपर वगैरे काढा आणि त्याचं काम बघा काय होतं आहे. त्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थित काम करून त्या जागा महापालिकेच्या ताब्यातच होती. त्या ठिकाणी उंच पाण्याची टाकी 25 लक्ष लिटरची टाकी बांधण्याचं प्रस्ताव तयार केला. तो आपल्या स्टँडिंगमध्ये पासही झाला, वर्क ऑर्डर निघाली, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. पण म्हणतात ना, चांगल्या कामाला विघ्न खूप येतात आणि तसंच विघ्न आलं आणि त्या ठिकाणचं काम थांबलं. कोण कोर्टात गेलं की बाबा ती जागा आमची आहे. आता मला हे समजलं नाही त्यावेळेस, त्या ठिकाणी 25 गुंठे जागा म्हणजे प्राधिकरणाने विकलेली आहे बंगलो प्लॉट याला, आणि 25 गुंठे जागा त्या लोकांना ओपन स्पेस म्हणून कशी सोडू शकेल. आणि त्याचे पेपर माझ्याकडे सगळं होते, कारण मी समितीवर असल्यामुळं. पण खोटं बोल रेटून बोल कोर्टामध्ये हे करून थोडंसं तिथं झालं. आणि दुर्दैवाने त्या काळात 2021ला भारतीय जनता पार्टीचं सरकार आपलं नव्हतं. त्यावेळेस आघाडी सरकार होतं. मग ह्यांनी काही विरोधकांनी हे करून षडयंत्र रचून माझ्यावरच गुन्हे दाखल केले. माझ्यावर गुन्हे दाखल केले आणि मलाच जेलला पाठवलं. अरे बापरे. बरं, गुन्हा जागेच्या विषयाचा होता तर सिव्हिल मध्ये मोडतो, पण माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले. 8 गुन्हे दाखल केले. बापरे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त पहिलं मला म्हणजे हे देण्याचं काम, कारण माझ्यावर अजूनपर्यंत कुठेही साधी NC नावं किंवा मी पोलीस चौकी पण पाहिलेली नाही माणूस. कारण गावातले जे भोसरी ग्रामस्थ आहे किंवा त्यांना माहिती आहे की हे भक्ताचं घर आहे, ही लोक कधी कुणाच्या नादी लागत नाही. पाप बिरू कुटुंब होतं. आम्ही कुणाच्या नाही. अजून पण माझ्या वस्तीमध्ये अशी बरीचशी लोक राहिले आहे की त्यांची खरेदी खतं पण झाली नाही, पण आम्ही त्यांना बोलाय पण जात नाही. 2000 जागा घेतली, आज तिथं 1 कोटी रेट आहे, पण आम्ही त्यांना बोलाय पण जात नाही की आमची जागा आम्हाला परत द्या. असं असतानाही माझ्यावर एवढी मोठी केस टाकली. त्यावेळेस खरं काम आमदार महेशदादा लांडगे यांच्या परिवाराने मला धीर देण्याचं काम केलं. आता काय परिस्थिती त्या केसेसची? अजूनही त्या लोकांनी वेळ मारून नेण्यासाठी पुढं करतात, पण
चांगलं काम निश्चितच त्याचा रिझल्ट पण चांगलाच लागणार आहे. एवढ्या 2-4 महिन्यामध्ये त्या टाकीचं काम पुन्हा नवीन जोमाने सुरू होते. वा. कारण आणि अजून एक विषय की माझ्यावर केस टाकल्या होत्या, ज्या केस टाकल्या होत्या त्याचंही हायकोर्टामध्ये त्यांना विचारणा केलीत की ह्या केस तुम्ही कशा काय टाकल्या, आणि मी पण हायकोर्टात गेलेलो आहे आणि त्यांना आता चक्रा मारायला होते. अच्छा. आणि दुसरं तुम्ही एक चांगली आठवण सांगणार होता नगरसेवक पदाच्या काळा कारकिर्दीतली. कामं करताना अडचणी येतात ना, तर आमच्या इथले 2 असे वस्त्या होत्या की एक नाला जातो आणि मागच्या बाजूला उतारे, त्या ठिकाणाहून पाणी आम्हाला ड्रेनेजचं पाणी नाल्यापर्यंत न्यायचं होतं. मग साधारणतः 1 किलोमीटरची लाईन आम्हाला लागत होती आणि मी खूप प्रयत्न करायचो की कुठून तरी काम मिळेल, पण महापालिकेचं बजेट मिळून आम्हाला 15 लाख 20 लाखाचं काम मिळतं आणि ती लाईन कमीत कमी 1.5-2 कोटीच्या 2 लाईनी होत्या. बापरे. पहिलाच माझा अनुभव की मला त्यावेळेस म्हणजे अमृत योजना जी केंद्र सरकारने नरेंद्रभाई मोदींनी चालू केलेली, त्याच्यामध्ये मला त्या 2 लाईनी मिळाल्या. अक्षरशः पेढे वाटले मी. क्या बात आहे. वा. कारण परिस्थिती तशी होती की तिथली 25-30 घरं कायम पाण्यात असायची. पाऊस आला की थोडा पाऊस आला की पाण्यात जायची आणि त्या 2 लाईनी झाल्यामुळं आत्ता अक्षरशः पहिले पण माझे फोटो पेपरला आले होते की मी तिथं पाणी काढायला जायचो. पण मला त्या लाईन झाल्यापासून म्हणजे इतका आनंद झाला की एवढं मोठं काम मी आणू शकलो. 1.5 कोटीचा विषय नव्हता, पण एवढं मोठं काम की आपण अमृत योजना ह्या भागामध्ये आणू शकलो आणि ती एक लाईन झाल्यामुळं बाकीच्या पूर्ण प्रभागामध्ये टाकण्याचं काम माझं नंतर चालू झालं. वा, छान. आता एक राजकीय प्रश्न विचारतो. मागच्याला तुमच्या प्रभागामध्ये चांगलं भाजपचं वर्चस्व होतं, पण जे पॅनल होतं मागच्याला, जे 4 नगरसेवक होते, त्यापैकी आता फक्त तुम्हीच पक्षाबरोबर आहात. आता याचं पुढं तुम्ही आता त्यामुळे तुमच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे की या निवडणुकीत पुन्हा ते स्थान पक्षाला मिळवून देणं. स्थान तर पक्षाचं आहेच, ठीक आहे. जे गेले ते गेलेत, आपण त्यांच्याविषयी काही बोलू शकत नाही. पण निश्चितच या प्रभाग क्रमांक 6मध्ये हा पारंपरिक मतदार हा भाजपचा आहे. ज्या वेळेस बारामती लोकसभेला आमचा प्रभाग शरद पवार या ठिकाणाहून खासदार व्हायचे, पण आमच्या प्रभागाने कधीच लीड दिलेलं नाही त्यांना. अच्छा. प्रतिभाताई पाटील असेल, त्यांना 4-8 गाव आहे ना मतं त्यांना जास्त. लोखंडे. हां, प्रतिभाताई लोखंडे होते. आणि आत्ता पण आपण पाहिलं असेल विधानसभेच्या वेळेस पण आमदार महेशदादा लांडगे, आता तुम्ही जसं म्हणताय की हे तुमच्यातले गेले निघून, इतर पक्षामध्ये गेले असतील किंवा त्यांनी काम नाही केलं किंवा आमच्याकडेच जबाबदारी होती, त्यावेळेस 7,500चं लीड आमदार महेशदादा लांडगेंना आमच्या प्रभागातून मिळणे. भोसरी जे तिथले 4, 5, 6, 7 आणि 8 असे प्रभाग आहेत तिथे जवळचे, दिघे असेल, पण त्या प्रभागामध्ये अव्वल 1 नंबरचा प्रभाग आमचा काही 7,500चं लीड आमदार महेशदादा लांडगेंना दिलं. जाणारे गेले तरी फरक नाही पडला ते. हां, म्हणून पारंपरिक मतदार आहे, UP बिहारी मतदार आमच्या इथं आहे आणि भाजपला मानणारा म्हणजे अंकुश भाऊंपासून मानणारा एक वर्ग आहे, तो अजूनही त्या ठिकाणी हा वर्ग आहे. प्लस तुम्ही 10,000 सदस्य नोंदणी केलेली हो, ते आहे. आहेच ना. त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास वाटतोय की पुन्हा एकदा भाजपचं पॅनल या ठिकाणी. हा, निश्चितच आमदार महेशदादा लांडगे जो उमेदवार देतील किंवा जो उभे राहील निश्चितच तो नगरसेवक होईल. एवढी आशा मी ह्यावेळेस तरी व्यक्त करतोच. दादा तुम्हाला पुन्हा संधी देतील असं वाटतंय? पाहूयात आता. आपलं काम आवडलं असेल तर दादा तर देतीलच आणि तिथली जनताही आपल्यासाठी दादांक जाईल. आता शेवटचा प्रश्न की निवडणूक झाली की आता राजेंद्र लांडगे इनिंग सेकंड सुरू होईल, त्यावेळेला तुमचं विजन काय असणार? काय मागच्या वेळेला कामं करायची राहिली आणि ती आता यावेळेला पूर्ण करायची तुम्हाला? पहिलं ध्येय तर माझं त्या पाण्याच्या टाकीसाठीचे, कारण ती टाकी झाली. आज फक्त विषय बोलण्यासारखा आहे की पाण्याची टाकी केली म्हणजे राजू लांडगे झाले, तसा विषय नाही आहे. त्या पाण्याच्या टाकीवरती अवलंबून असणारी कुटुंब साधारणतः 10,000च्या आसपास आहे. आजही पाहिलं गेलं तर आता तुमचं एक छोटंसं घर आहे आणि त्या घरामध्ये
तुमच्या इथं नळाला पाणी आलं, पण तुम्हाला 3ऱ्या-4थ्या मजल्यावर पाणी जर पोचवायचं तर तुला त्याला मोटर लावावी लागते, किंवा घरी खाली पाणी भरायचं म्हणलं तरी मोटर लावावी लागते. ती टाकी झाल्यानंतर ह्या 10,000 कुटुंबांना मोटर लावावं लागणार नाही. म्हणजे आपण साधारणतः प्रत्येकाचं 500 रुपये बिल जरी महिन्याला धरलं तर 10,000, 500 गुणिले 10,000, हा लोकांचा फायदा किती होईल. आणि पाणीही प्रेशरने मिळेल. मोटर लावायची गरजच पडणार नाही. उंच ठिकाणावरती ती टाकी होती. पाणी एक भाग झाला. आणखीन काय तुमच्या आपल्या प्रभागामध्ये तसं पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे, किंवा महापालिकेची जागाच नाही, 1 इंचही जागा नाही आहे. त्यामुळं जास्तीत जास्त करून रस्ता, पाणी, गटर, लाईट याच्यावरतीच आम्हाला भर द्यावा लागणार. आणि आमची मागणी तीच राहणार आहे, आमदार महेशदादा लांडगे असेल किंवा महापालिकेकडं पण, की या ठिकाणी ज्या नागरी सुविधा आहे त्या भक्कमपणे आणि चांगल्या स्वरूपात, कारण आमचं काय आरक्षण नाही आहे, आम्हाला दुसरा निधी काही मिळणार नाही आहे. आमचं फक्त ह्या लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी चांगले रस्ते, डांबरीच्या ऐवजी कॉन्क्रीटचे रस्ते, त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन, त्या ठिकाणी स्टो मोटर लाईन, त्या ठिकाणी अंडरग्राऊंड केबलिंग, पाण्याच्या लाईन, ह्या जर टाकून कॉन्क्रीट जर करून दिलं तर निश्चितच ह्या भागातला विकास पूर्णपणे झाल्यासारखा आम्हाला वाटेल. बाकीचं तर आपण करतच असतो जीवनामध्ये, कारण कोविड आला, कोविडमध्ये सर्वजण घरात होते, पण आमदार महेशदादा लांडगेंचे शिलेदार तुम्हाला पण माहिती असेल की सगळे ऑनफिल्ड काम करीत होते. बरोबर. कुणाला खायला काय नाही त्यांच्यासाठी आम्ही धावत होतो, कुणाला हॉस्पिटलमध्ये जागा नाही त्याच्यासाठी आम्ही धावत होतो. म्हणजे दादांचे सगळे फवारणी करायला पण दादा स्वतः ट्रॅक्टर चालवलेलं माझ्या व्हिडिओ पण आहे. बरोबर. कोण असा आमदार आहे की तो माझ्या प्रभागात येऊन मी ट्रॅक्टर फिरवत होतो फवारणी करायला, तर दादा स्वतः त्या ठिकाणी आले होते. म्हणजे एवढ्यापर्यंत दादा पण लोकांची काळजी घेतात. आणि दादा त्या ठिकाणी एकदा बोलले होते, असाच प्रभागामध्ये छोटासा सत्कार ठेवला होता दादांचा, तर दादा त्यावेळेस त्या लोकांना बोलले होते उद्देशून की आता तुमचं टेन्शन गेलं, माझ्यापेक्षा चांगलं काम आमचा हा भाऊ बघेन. आणि त्याच वेळेस मी ठरवलं की दादाने दिलेले शब्द आपण कधीच मोडायचा नाही. आणि त्या ठिकाणी आजही कुठे त्यांच्या लोकांच्या दारात जरी गेलो तरी मी किचनपर्यंत जाऊ शकतो, किंवा म्हणजे एवढे जिव्हाळ्याचे संबंध माझे त्या ठिकाणी लोकांमध्ये प्रस्थापित झालेले. वा, छान. तर हे होते राजेंद्र लांडगे, ज्यांनी 5 वर्ष नगरसेवक म्हणून या प्रभागामध्ये काम केलेलं आहे, प्रभावी काम केलेलं आहे. आणि आता पुन्हा मी रिंगणात आहे हे सांगण्यासाठी आज ते या ठिकाणी आले होते. राजेंद्रजी, आपण आम्हाला वेळ दिलात आणि मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात, अनेक आठवणी शेअर केल्यात, त्याबद्दल मी PCMC तर्फे आपल्याला धन्यवाद देतो. तुमचाही धन्यवाद.